मुंबईकरांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, मन सुन्न करणारी आणि प्रशासनाच्या जबाबदारींवर थेट बोट ठेवणारी धक्कादायक घटना आज भांडूप परिसरात घडली आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकल्पांनी आता सामान्य नागरिकांचा जीव घेण्यास सुरुवात केली आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकर विचारत आहे. भांडूप येथील LBS रोडवर दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास मेट्रोच्या बांधकामादरम्यान एक प्रचंड कॉन्क्रीट स्लॅब अचानक कोसळला. हा स्लॅब थेट खालील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर आदळला. काही सेकंदाचा हा प्रकार आणि एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. हे बांधकाम मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच MMRDA अंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो लाईन 4 प्रकल्पाचे होते. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा प्रकल्प राबवला जातोय, पण आज या प्रकल्पानंच एका निष्पाप नागरिकाचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार कोसळलेला कॉन्क्रीट स्लॅब थेट एका रिक्षावर पडला. रिक्षा चालक रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक कष्टकरी माणूस क्षणात काळाच्या पडद्याआड गेला. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेत आणखी काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींच्या कुटुंबियांमध्ये भीती, राग आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसून येते आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो लाल बहादूर शास्त्री रोड म्हणजेच LBS रोड हा अत्यंत वर्दळीचा आहे. दररोज हजारो वाहनं या रस्त्यावरून जातात. अशा ठिकाणी उंचावरून सुरू असलेलं काम आणि त्याखाली चालणारी सामान्य वाहतूक. प्रश्न असा आहे की नागरिकांच्या सुरक्षेचे पुरेसे उपाय केले गेले होते का? कामाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग लावण्यात आले होते का? सुरक्षेसाठी नेट किंवा कवरिंग लावण्यात आले होते का? गुणवत्ता तपासणी नियमितपणे होत होती का? की केवळ काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे? घटनेनंतर परिसरात भीषण गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अचानक जोराचा आवाज झाला आणि धुळीचे लोट पसरले. लोकांनी धावत जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस, अग्निशामक दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं कोसळलेला स्लॅब हटवण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.